नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, की शारदाला म्हणजे काव्य आणि नंदिनीच्या आईला काव्य आणि जीवाच्या नात्याबद्दल कळालेलं आहे. तिला ते लॉकेट दिसलेलं आहे, ज्यामध्ये जीवा आणि काव्याचा फोटो आहे आणि शारदाला आता कळलेलं आहे, की जीवा आणि काव्याचं ऑलरेडी ते सोबत होते. त्यामुळे आता बघायला इंटरेस्टिंग असेल, की शारदा काय डिसाईड करते? तिचं नंतरचं किंवा आता समोरचं डिसिजन काय असणार आहे? तर चला बघूया. एपिसोडची सुरुवात होते जेव्हा पार्थ आणि जीवा नंदिनी आणि काव्याच्या माहेरी येतात. तेव्हा नंदिनी आणि काव्याचे बाबा त्यांना वेलकम करतात. पार्थ घरी येतो, घराकडे बघतो आणि त्याला त्याची जुनी आठवण येते जेव्हा तो डिनरसाठी आला होता. नंदिनी सोबत लग्न ठरल्यानंतर एंगेजमेंटच्या दुसऱ्या दिवशी तिला ते सगळं आठवतं. तर जीवाला पण आठवतं नंदिनीला जेव्हा बघायला आले होते, त्यावेळी जीवा वरती टेरेसवर त्या बाल्कनीमध्ये काव्यासोबत बोलत होता, की आता एकदा दादाचं आणि तुझ्या ताईचं लग्न झालं की मग आपला रस्ता मोकळा वगैरे. तर ते सगळे आठवत आहेत. तर नंदिनी आणि काव्याचे बाबा म्हणतात त्यांना, की "काय झालं? कसला एवढा विचार करत आहात?" पार्थ म्हणतो, की "नाही, ते बस जस्ट कामाचा विचार करत होतो." मग बाबा म्हणतात, की "मग कामाला कधीपासून जायचं ठरवलेलं आहे?" पार्थ म्हणतो, की "हां, उद्यापासून सगळं नॉर्मल लाईफ स्टार्ट करेल." पण इकडे जेव्हा विचार करतो, की नॉर्मल तर काही राहिलेलंच नाहीये आता. मग घरी येतात, तर दुसरीकडे आपण बघतो, की काव्या खूप परेशान आहे. आरुषी तिच्या जवळ येते. काव्या तिला रागाने म्हणते, की "आता काय झालं?" तर आरुषी म्हणते, की मला तुला सॉरी म्हणायचं आहे." तर मग काव्याला रिअलाईज होतं, की ती जरा जास्तच रूड झाली आरुषीसोबत आणि ती तिला हग करते. तर तिथे नंदिनी पण येते. त्या दोघींना बघून खुश होते. आरुषी म्हणते, की "हा आजच्या दिवसातला पहिला इतका प्रेमळ हग आहे." नंदिनी तिथे म्हणते आणि म्हणते, "अरे वाह! चल आता दोघांची गट्टी जमलीच तर. पण हे काय तुमच्या म्हणजे आपला तिघांचा नेहमी मिठी मारण्याचा असतो ना प्लॅन. पण तुम्ही तर मला एकटं सोडलं. मला पण घ्या ना तुमच्या मिठीमध्ये." परंतु काव्या तिथे असं दुसरीकडे तोंड वळवते आणि म्हणते, की "ताई आता पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये. ना तू पहिल्यासारखी राहिलेली आहे, ना मी पहिल्यासारखी राहिलेला आहे." मग नंतर तिला समजवण्याचा प्रयत्न करते, की "काव्य जे झालं ते एकीकडे, परंतु आपलं नातं एकीकडे. आपल्या दोघींमध्ये कधीही फूट नको पाडू देऊ. आपल्या दोघींचं नातं पहिले जसं आहे तसंच आताही राहू दे." वगैरे, वगैरे नंदिनी समजून सांगते आणि काव्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते, की "ये मिठीमध्ये ये." काव्य अशी मिठीमध्ये येणारच, सगळं असं म्हणजे विसरून ताईला अशी मिठी मारणारच, की तिथून शारदाचा आवाज येतो, की जीवा आणि पार्थ आलेले आहेत. मग काव्याला लगेच रिअलाईज होतं, की रिॲलिटी काय आहे. त्यानंतर म्हणतात काव्याला, की "चल खाली जा." परंतु काव्य म्हणते, की "नाही, मी नाही जाणार आहे खाली. आई आता याला मला फोर्स नको करू." परंतु शारदा आणि नंदिनी तिला समजावून सांगतात आणि ती वैतागून खाली निघून जाते. मग सगळे डिनर टेबलवर बसतात. डिनरला बसतात तेव्हा तिथे शारदा म्हणते नंदिनीला, की "नंदिनी सगळ्यांना वाढ म्हणून एक असं एक लाइक कोळंबी समथिंग एक भाजी असते ती वाढ." परंतु जेव्हा जीवाला नंदिनी वाढत असते तेव्हा काव्य अशी जोरात ओरडते ओरडते आणि म्हणते, "अगं ताई, ताई त्याला नको वाढू त्याला त्याची ॲलर्जी आहे म्हणून." त्यामुळे सगळे शॉक होतात आणि काव्याकडे बघतात. पण जीवा सांभाळून घेतो आणि जीवा म्हणतो, "ते लग्नाचा मेनू डिसाईड करताना आमचं बोलणं झालं होतं." म्हणून. अच्छा. मग नंदिनी म्हणते, "चांगलं झालं काव्य तू सांगितलं. यानंतर मी लक्षात ठेवेल. काय आहे ना, जी गोष्ट आपल्याला पचत नाही ती गोष्ट दूर केलेली केव्हाही चांगली." पार्थला हा असा टोमणा वाटतो. त्याला ठसका लागतो. तो पाणी पितो. दुसरीकडे शारदा म्हणते नंदिनीला, की "नंदिनी रसगुल्ला वाढ सगळ्यांना." मग नंदिनी जेव्हा रसगुल्ला वाढायला घेते जीवाला, तेव्हा जीवाला काव्या आणि त्याचा मोमेंट आठवतो. जेव्हा ते एक रेस्टॉरंटमध्ये गेले होते आणि जीवाने रसगुल्ला मागवला होता. काव्या वाट बघत आहे, की कुठे आहे तुझा रसगुल्ला? आला नाही अजून. तर जीवा तिला छेडत असतो. म्हणतो, की "तूच माझा रसगुल्ला आहे. तू किती गोड आहेस. रसगुल्ला खाल्ल्यावर कसं गोड वाटतं, तसंच तुझ्या सहवासामध्ये गोड वाटतं वगैरे." आणि म्हणतो, की "जेव्हा मी यापुढे रसगुल्ला खाईल, तेव्हा मला तुझी आठवण येईल." तर तोही आठवतो आणि असा हसत राहतो आणि तेव्हा सगळे त्याला बघतात आणि शारदा म्हणते, की "जावई बापू काय झालं?" मग जीवा भानावर येतो आणि जेव्हा नंदिनी जीवाला रसगुल्ला वाढते, तर जीवा म्हणतो, की "माणसं बदलतात, त्यांच्या सवयीही बदलतात. आधी मला रसगुल्ला खूप आवडायचा, परंतु आता मला गोड काही पचत नाही. त्यामुळे यानंतर मला रसगुल्ला नकोच. मला आता रसगुल्ल्यालाही मी आवडत नाही आणि मलाही तो आवडत नाही." काव्याला हे बोलणं खूप लागतं आणि काव्या तिथून निघून जाते. नंदिनी पार्थला म्हणते, की "सॉरी माफ करा. ती थोडीशी वैतागलेली आहे म्हणून ती इथून निघून गेली. मी तिच्या वतीने तुमची माफी मागते." पार्थ म्हणतो, की "इट्स ओके." परंतु जीवा म्हणतो, की "नंदिनी तू किती जणांची माफी मागणार आहे तिच्या वतीने? घरी पण तू तेच करत आलेली आहे. घरी पण तिच्या वतीने तू माफीच मागत आलेली आहे. आता इथे पण." असं जेव्हा म्हणतो आणि तिथे त्यांना शारदाला पण कळतं, की घरचं वातावरण पण काही ठीक नाहीये. शारदा म्हणते, की "तुम्ही काळजी पार्थ जेव्हा म्हणतो, की "माझं जेवण झालंय. नंदिनी निघूया का?" तर शारदा म्हणते, की "अहो, पण तुम्ही तर काही खाल्लंच नाही." पण पार्थ पण म्हणतो, की "नाही बस झालं आता आम्ही निघतो. तुम्ही काव्याला बोलवता का? उशीर होतोय." तर शारदा म्हणते, "ठीक आहे, मी काव्याला घेऊन येते." तर शारदा काव्याच्या रूममध्ये येते आणि काव्याला रागवते, की "काव्या काय हा प्रकार आहे? असं का करतेस तू?" त्यानंतर ती वापस समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे काव्याला, की "हो, तुझं लग्न खूप गडबडीमध्ये झालेलं आहे. तुझ्या मनाविरुद्ध झालेलं आहे. परंतु जे झालं आता त्याला एक्सेप्ट करावं लागणार आहे." परंतु काव्या म्हणते, की "मला नाही जायचंय. तुला कळत का नाहीये?" तर शारदा म्हणते, की "तुला तुला जावं लागेल बाळा. ते तुझं सासर आहे. तू हे विचार कर ना, की तुला आता 2-2 घरं भेटली लाड. तर 2-2 घरातली लोकं तुला लाड प्रेम करत आहेत." तर काव्या पण शारदाला सांगते, "कसला लाड आई? तिथे आम्ही गेल्यापासून आम्हाला टोमणे भेटत आहे. मलाही आणि ताईलाही. निव्वळ आणि निव्वळ टोमणे देत आहेत." तर शारदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, की घरातले सगळेच माणसं सेम नसतात वगैरे. पण तुला जर तिकडे जाणं आहे, ते तुझं सासर आहे. काव्या म्हणते, की "आई तू घरातून हाकलून लावत आहेस की काय?" शारदा म्हणते, "नाही. हे घर तुझंच आहे. तू कधीही या घरी येऊ शकतेस. परंतु आता खाली जीवा आणि पार्थ आले आहेत तेवढ्या मानाने दोघींना घेऊन जायला. तुला जायला हवं." मी त्यांना काय रिझन देऊ, की तू कायमचं काय माहेरी राहणार आहेस का? आता मी घरी विचारतील मला मानिनी वहिनी वगैरे त्यांना काय सांगू? काव्या म्हणते, की "आहे ना रिझन सांग ना, माझी एक्झाम जवळ येत आहे. मला अभ्यास करायचा आहे. त्या घरात तसेही ते लोकं टोमणे-टोमणे देत आहेत. त्या घरात ते मला शांततेत आम्हाला राहू नाही देणार. तर हे रिझन आहे ना."
परंतु शारदा म्हणते की "नाही, आता तू जा. नंतर मग आरामशीर मालिनी वहिनींची परमिशन घेऊन तुम्ही दोघी आरामशीर राहायला या. परंतु आता तुला जावं लागेल. मी तुझी बॅग भरते." आणि तिथे शारदा असं कबर्ड ओपन करते, बॅग भरायला घेते, असे कपडे वगैरे घेते आणि त्यातच ते गिफ्ट वगैरे सगळे खाली पडतात. ज्यामध्ये लॉकेट पण असतं. लॉकेटमध्ये जीवा आणि काव्याचा फोटो असतो. तर शारदाच्या नजरेत ते पडतं. शारदा ते उचलते. काव्या पण ते बघते, थोडीशी ती घाबरते, परंतु ताईला कळलंच आहे तर कळलं आहे. शारदा ते लॉकेट बघते आणि मग काव्याला म्हणते की "काव्या, म्हणजे तू आणि जीवा आधीपासून?" तर काव्या म्हणते, "हो आहे. जीवाचं आणि माझं एकमेकांवर आधीपासून खूप प्रेम आहे." शारदा म्हणते, "तुम्ही दोघं आधीपासून एकमेकांना ओळखता?" काव्या म्हणते, "हो आहे. ताईचं लग्न ठरल्या आधीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं." तर तुम्ही बघता की एपिसोड इथेच संपतो. अपकमिंग एपिसोडमध्ये शारदा आता काव्याला म्हणत आहे की "असं अचानक तू प्लीज नंदिनीला वगैरे कोणाला सांगू नको." कारण आता काव्या डिसाईड करत आहे की ती आता आईला कळालंच आहे तर ती नंदिनीला पण सांगेल. परंतु शारदा तिला नाही म्हणत आहे की "नको सांगू, मी तुझ्या हात पाय पडते" वगैरे, वगैरे. अजून आता नेक्स्ट इमोशनल ब्लॅकमेल करत आहेत काव्याला की "आता तू हे नंदिनीला किंवा कोणालाही सांगू नकोस." आणि अजून आपण बघतो की काव्या रेडी तर होते तिकडे जायला. गाडीमध्ये चौघीजण असतात. तर काव्या मध्येच गाडी थांबवायला सांगते आणि म्हणते की "मला तुम्हा तिघांशी खूप इम्पोर्टंट बोलायचं आहे." तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की काव्या सांगेल का तिच्या आणि जीवाच्या नात्याबद्दल नंदिनी आणि पार्थला? हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि आता येणाऱ्या प्रोमोमध्ये जसं दाखवलेलं आहे की काव्या सडेतोड उत्तर देत आहे तिथे वसू आत्याला. तर ते पण खूप छान बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये नंदिनी सगळ्यांना गिफ्ट देत आहे की आईने तुमच्यासाठी गिफ्ट पाठवले वगैरे. तेव्हा ती वसू आत्याला पण गिफ्ट देण्याचा ट्राय करत आहे की वसू आत्या हे तुमच्यासाठी. परंतु वसू आत्या गिफ्ट असं खाली फेकून देते आणि म्हणते की "तुला लाज वगैरे आहे की नाही? तुझ्या जागी जर एवढी बदनामी झाली आहे, तुझ्या जागी जर एखादी मुलगी असती तर तिने आतापर्यंत आत्महत्या केली असती." तर काव्याला याचा खूप राग येतो आणि ती आपल्या मोठ्या बहिणीचा बाजू घ्यायला तिथे मध्ये येते आणि वसू आत्याला म्हणते की "या जागी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही तुमच्या मुलीला पण हाच सल्ला दिला असता का की आत्महत्या कर?" तर वसू आत्या म्हणते की "तोंड सांभाळून बोल काव्या." तर काव्या पण वसू आत्याला म्हणते की "तुम्हीही तोंड सांभाळून बोला." तर काव्याचं हे डेअरिंग वसू आत्याला वसू आत्याची काव्या चांगलीच जिरवत आहे. परंतु हेच जे डेअरिंग जर तिने लग्नाच्या दिवशी केलं असतं, त्या मंडपामध्ये सांगितलं असतं सगळ्यांना लहाना-मोठ्याने एकदा सांगून तर बघायचं असतं. ॲट काही झालं असतं. परंतु आता सीरियलचा कन्सेप्टच हा आहे की विरुद्ध लग्न होणार आहे. तर त्यामुळे एव्हरीथिंग इज फेअर. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.